नमस्कार मित्रांनो, अजित पवार युद्धात जिंकले परंतु तह करण्यात हरताय का? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि विचार कळवण्यासाठी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अजित पवार ज्यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडले त्यानंतर त्यांनी महायुतीमध्ये जागा बनवली आणि उपमुख्यमंत्री पदही निवडलं, त्यांना देण्यात आलं महायुतीकडनं। परंतु महायुतीमध्ये आपण लेट आलो। ऑलरेडी महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची सत्ता होती म्हणून त्यांनी लोकसभेला कमी जागा लढवल्या असं वाटतंय आणि लोकसभेत त्यांचं तुम्हाला माहितीच आहे, पक्षामध्ये त्यांच्या स्वतः पत्नी बारामतीमधनं पडल्या। त्यानंतर राज्यसभेलाही त्यांनी घरातच म्हणजे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आणि पाटील यांना उमेदवारी दिली। त्यावेळेसही त्यांच्यावरती थोडासा तहामध्ये ते कुठेतरी स्ट्रॅटेजी बनवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतायत म्हणून चर्चा होऊ लागली। त्या चर्चेनंतर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या, जागा सेम असूनही शिवसेनेसोबत जेवढे आमदार होते तेवढेच त्याच्याच लगभग आमदार अजित पवार यांच्याकडेही होते, परंतु अजित पवार यांना कमी जागा लढवायला मिळाल्या आणि त्यांचे एकूण 41 आमदार निवडूनही आले। त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये त्यांना 9 मंत्रिपद मिळाली जे शिवसेनेपेक्षा कमी आहेत। ह्यावरनं म्हणजे अर्थ हाच निघतोय की अजित पवार कुठंतरी तहात कमी पडताय, कुठंतरी बार्गेनिंग पॉवर त्यांची कमी झालेली दिसते। कारण महायुती ऑलरेडी सेट होती, भाजप आणि शिवसेना, मी त्यामध्ये आलोय ह्या शंकेने की होईना अजित पवार हे कुठेतरी तहात कमी पडतायत। त्याचाच परिणाम की काय, छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये। सो छगन भुजबळांनी एल्गार पुकारलेला आहे अजित पवार यांच्या विरोधात आणि ह्या सगळ्या गोष्टींवरनं एकच लक्षात येतंय की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट थोडं मांडवली, थोडं महायुतीमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी धडपडतोय आणि त्यात आता खातेवाटेप होईलच। त्यामध्येही जे प्रमुख खाती आहेत, अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे ठेवतायत, पण बाकीचे जे मेन कॅबिनेट मंत्रीपद आहे ते राष्ट्रवादीला मिळेल की नाही त्याबद्दल साशंकता आहे। कारण 41 आमदारांमध्ये फक्त 9 मंत्रिपद आणि 9 मंत्रिपदामध्येही खालच्या दर्जाची पदं म्हणजे प्रमुख असलेली, आपण जी प्रमुख मानतो महाराष्ट्र राज्याच्या बैठकांमध्ये, ती कमी पदं आहेत। सो कुठेतरी आणि त्यातल्या त्यात ती पदे तटकरे अजित पवार यांच्याकडे स्वतःकडे एक खातं आहे। सो नवीन लोकांनाही पक्षवाढीसाठी ताकद देण्याची तेवढीच गरज आहे, कारण पक्ष वाढवायचा असेल तर नवीन लोकांना हे देऊन जुनेही सांभाळता आले पाहिजे। त्यामुळे अजित पवार कुठेतरी कमी पडतायत बार्गेनिंगमध्ये, तहामध्ये। तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।